सरपंच आमचे मित्रवर्य श्याम वाक्कर, धन्यवाद श्याम जॉईन होण्यासाठी मनपूर्वक तुमचा स्वागत असा. सलामीची जोडी रजत कुडाळकर तर दिसता, रजतच्या साथीन पुनाजी कणगुटकर. श्याम, या मॅच मध्ये ओपनिंग पेअर जोडी बदलली गेली आणि या बदललेल्या जोडीचा फायदा झाला, कारण पुनाजीन काय बॅटिंग केली या आधीच्या मॅच मध्ये, त्यामुळे तीच जोडी परत एकदा प्रमोट. बरोबर, मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग दोघांनी केली होती. राजेश चोरटे बॉलिंग मार्कवर, पुण्याचा एक दर्जेदार खेळाडू. ऑफ ब्रेक ह्या ज्याचं अस्त्र असं आणि त्याचबरोबर मधीच गुगली वापरणं, फ्लिपर टाकणं, आर्मर वापरणं ही त्याची खासियत आणि त्यामुळेच राजेशच्या गोलंदाजीवर थोडासा जपान खेळण्याचा इरादो. पहिलो चेंडू डॉट बॉल रजत कुडाळकरचो. दुसरा चेंडू शफल शॉट, चेंडूच्या टप्प्यापर्यंत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर अखंड व्यापार आणि माट व्यापार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चौकार. बहुत ही अच्छा टाइमिंग देखने को मिला और बहुत ही अच्छी बाउंड्री यहां पर हासिल की. अच्छी बल्लेबाजी करते हुए रजत कुडाळकर. दोन चेंडू चार धावा, रिव्हर्स स्वीप गली क्षेत्रामध्ये. चौकार मारल्यानंतर रजतचो ह्यो आत्मघातकी फटको. अच्छा खेला था, लेकिन फील्डर ने उससे भी बहुत ही अच्छा कैच पकड़ा है और उसी वजह से रजत एक बड़ी प्राइज विकेट हासिल की है बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट टीम ने. श्याम, खरा बघलास तर या वर्षी तळ कोकणातलो एकमात्र खेळाडू दिसलो ISPL मध्ये दर्शन. आणि ज्या खेळाडूकडसून सिंधुदुर्ग आणि गोवा या दोनही एरियाकडसून अपेक्षा ना त्यामधला ह्या नाव असा, आणि अशा खेळाडूकडसून अशा महत्त्वाच्या क्रुशियल स्टेजला असो फटको अपेक्षित नव्हतो. रजत घराकडे गेल्यानंतर सुद्धा ह्यो शॉट तुका बघूचो लागतलो 10 वेळा. नक्की त्याचो रिप्ले आजची रात्र तुझी झोप मोड करतलो. चौकार तर रजतने मारलेलो आणि जो चौकार होतो ना श्याम, इतको सुंदर बॅटच्या मधोमध घेत मिड ऑन क्लिअर करत लॉंगॉनच्या दिशेने, आणि त्यामुळे वाटला या महत्त्वाच्या मॅचमध्ये रजत कुडाळकर चमकतलो. 3 बॉल सरले. राजेश सोरटे, ज्या कामासाठी राजेश शंका लावला जाता तर काम अगदी बखूबी त्यांनी पार पाडला. आणि राजेश सोरटेनी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणं श्यामसर ही सोरटी नायसा ह्यो अनुभव असा मागच्या कित्येक वर्षांचो. द एक्सपिरियन्स द नाम इज राजेश सोरटे. 3 चेंडू 4 रन्सांचो खर्च आणि एक महत्त्वाची विकेट. साईश झोरे नवीन फलंदाज मैदानावर. उजव्या त्याच्या बॅटरसाठी थोडासा मैदान चौकार मारण्यासाठी कठीण वाटतं की काय, आणि त्यामुळेच दोन्ही बॅटर जेव्हा रजत बाद झालो तेव्हा रजत आणि पुनाजीची एक बारीकशी मीटिंग झाली ग्राउंडवर आणि लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावर मागवलो गेलो. साईश झोरेक मिळालेला प्रमोशन. आज साईश या संधीचा तुका सुद्धा सोना रोडियम प्लॅटिनम करूचा लागत. रन झाले 5 बोटांच्या थापटावर 5 रन्सावर. मिड ऑन क्लिअर करत चेंडू लॉंगॉनच्या दिशेने परत एकदा, पण यावेळी अगदी वायू वेगान या चेंडूवर क्षेत्ररक्षक. मिळाले फक्त 2 रन आणि धावसंख्या बदलली 7 रन्सावर. पैरों में गेंद थी, अच्छी तरीके से खेला बिडॉन के खिलाड़ी के सर के ऊपर से, लेकिन बिडॉन के जो खिलाड़ी थे उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की और 2 रन अपने टीम के लिए बचाए. कुल मिलाकर रन है एक विकेट गिरने के बाद 7 रनों के ऊपर. पुनाजीची आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि चांगल्या बॉलवर मिळालेली ही विकेट. पुनाजी कणगुटकर डगआउटच्या दिशेने अगदी निराश होऊन येतलो.
बादल, दोनों भी बल्लेबाज जो आउट हुए हैं दोनों भी मैन ऑफ द मैच इसके पहले बन चुके हैं। दोनों भी ओपनर पैवेलियन लौट चुके हैं। थोड़ी सी नाजुक हालात गोवा टीम के हैं। अब कौन से खिलाड़ी रहेंगे जो पूरी जिम्मेदारी के साथ, पूरी जिम्मेदारी कंधों पर लेकर बल्लेबाजी करेंगे अपने गोवा टीम के लिए। या एक छोर से देखा जाए तो गेंदबाजी बहुत ही अच्छा। राजेश सोरटे पहले ओवर में रन खर्च किए 7 और विकेट लिए 2। 2 विकेट ही जरा जास्त जमेची बाजू होती श्यामसर या ओव्हरीची, कारण 2 विकेट ते खयचे असत आटक्याचो पेटको 12 वाजेचे डुकर ते एक एक मॅन ऑफ द मॅच आजच्या राजनीमध्ये त्यांच्या नावावर, आणि असे खेळाडू पहिल्याच ओव्हरीमध्ये बाद करणं डबल ब्रेक थ्रू, आणि त्यामुळे आज योगेश कॅप्टन या नात्याने लय खुश असतलो राजेशच्या या गोलंदाजीवर। टीमची सगळी कमान सांभाळताना ह्यो नायक, सेनापती, कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट या खेळाडूचा वैशिष्ट्य असा, तो जेव्हा मैदानावर असता तेव्हा कधीही शांत नसता, ना आपण गप्प बसता ना आपल्या सहकाऱ्यांका शांत होऊ देता। त्यांचं शरीर थंड पडताने याची सगळी जबाबदारी तो पार पडतात, आणि त्यामुळेच ज्या टीममध्ये योगेश नेतृत्व करतात ती टीम सदैव जागृत, अष्टावधान जागृत ज्याका म्हटलं जाता। खेळ सरलो पहिल्या ओव्हरीचो 7 रनचावर, दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू ड्राईव्हचो पटको मिड ऑफच्या दिशेन, एक सिंगल तर असा दुसऱ्याचो प्रयत्न होतो, हा ना पण क्षेत्ररक्षण पहिल्याच प्रयत्नात मिळवलेला नियंत्रण, दुसऱ्या रन्साचे सगळे शक्यता नष्ट झाले। 8 ह्यो धावफलक बॉलिंग मार्कवर भूषण गोळे। या खेळाडूची गोलंदाजी खेळणं नावातच त्याचा गोळे असत, आणि गोळे म्हणजे अक्षरशः त्याची गोलंदाजी म्हणजे जणू काय तोप गोळे असत। 24 तारखेक या स्पर्धेची सुरुवात झाली, 24 फेब्रुवारी हे एक ऐतिहासिक दिवस निवडलो या स्पर्धेच्या सुरुवातीसाठी। बॅट चिकट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास फक्त 1 रन, एकेरी धावेनिशी बदललेलो धावफलक 9 धावा। 9 कधी येतलो 9 कधी येतलो 9 कधी येतलो, एक आमचो समालोचक वाट बघता तो 9 स्कोर बोर्डवर 9 रन्सार 2 विकेट। साईश स्ट्रायकर एंडवर भूषण गोळेच्या या बॉलिंगची धारदार शस्त्राची कशी वाट लावतलो साईशता बघणा, जास्त रंगतदार फॉलिंग स्वीप पाईन लेगच्या दिशेन, आणि लावली वाट आणि दाखवली षटकाराची वाट। सामदाम दंड आणि भेद आरपीएम षटकार। बादल, क्या सोते सोते कृष्णा सातपुते की याद देने वाला ये शॉट था। सोते सोते ऐसे शॉट खेला और भेजा आरपीएम 6 के लिए। ये अच्छा शॉट था, कमबॅक करने वाला शॉट था। गेल्या वर्षीच्या देवगड मधल्या फॉलिंग स्वीप अर्थात पप्पू तोडकरची आठवण करून देणारा शॉट होतो। साईश झोरे 3 बॉलमध्ये 8 रनचावर आणि धावफलक 15 रनचावर। ही लढत बघण्यासारखीच होती, भूषण गोळे विरुद्ध साईश झोरे। आणि सध्याच्या घडी गोवा राज्यात काही खेळाडूंची चर्चा चालता, त्यामध्ये ह्या नाव अग्रक्रमावर असा। भूषणचा गोलंदाजाचा आपण का कौतुक करतो बघा, 1 तेरी 1 मेरी। षटकार मारल्यानंतर फ्लाईटवर त्यांनी बीट केला, कमी गतीचा चेंडू टप्पो टाकल्यानंतर कट केलो बाहेरच्या दिशेन, मोहात पाडला साईशला, आणि ही 3री विकेट 15 रनचावर। अच्छी गेंद मैं कहूंगा, बहुत अच्छी गेंद थी। और साइश देखिए हताश निराश होकर मैदान के बाहर आते हुए, क्यों ना बल्लेबाजी अच्छे कर रहे थे, एक बड़ा सिक्सर भी जड़ा था, पूरा कॉन्फिडेंस था उनमें, लेकिन ये जो शॉट गलत खेला। आगे निकल कर खेलना चाहते थे, स्टेप आउट हुए थे, गेंद को थोड़ा सा बाहर निकाला। भूषण गोले जिनका नाम चर्चा में है, बेहतरीन खिलाड़ियों में से एक है, बेहतरीन कारनामा करते हुए ऑलराउंडर खिलाड़ियों में से एक है, बेहतरीन परफॉर्मन्स देते हुए। भूषण गोळेची ना श्याम बरीच वैशिष्ट्य असत या खेळाडूच्या खेळाबद्दल तर सगळं असा, पण त्याचबरोबर साताऱ्यामध्ये भूषण गोळेची जी काय चलती आहे ना, कधीतरी आपण जाऊया एकदा, म्हणजे थेट राजेसाहेबांबरोबर त्याची खास वट असा। जेव्हा आपण साताऱ्यात गेलो तेव्हा आपली इच्छा होती उदयन राजेसाहेबांबरोबर भेट घेण्याची, ती इच्छा भूषण आमची पुरी करतलो। यावेळी तीच राजस कामगिरी लॉंग ऑफच्या दिशेन भूषण कडसून
सलग दुसरी विकेट. समर्थ गावस गोल्डन डक इल्या पावली माघारी. पहिल्याच बॉलवर वैयक्तिक 0 आणि सांघिक 15 रनच्यावर ही चौथी विकेट. ये शॉट जो खेला था ना उसमें इतना टाइमिंग नहीं था. नतीजा लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने बेहतरीन कैच पकड़ा. तीसरा विकेट यहाँ पर गोवा टीम का गिरता हुआ. पार्टनरशिप चाहिए. एक हाथ दूसरा ओवर रुक कर बल्लेबाजी करनी चाहिए बल्लेबाजों को, और जितने भी रन बनाएंगे शायद उतने भी काफ़ी हो जाएंगे. यहाँ से अच्छी बल्लेबाजी शुरुआती ओवर में हुई थी. एक सिक्सर भी लगा था इस ओवर में. तो यहाँ से सिंगल डबल रोटेट करना चाहिए था. बड़े शॉट की माया में फंस गए, जाल में फंस गए और अपने कीमती विकेट यहाँ कर खोते खोते गोमन तक की टीम पहुंची है 4 विकेट गिरने के बाद 15 रन के ऊपर. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक भूषण घोडे. श्याम सर खूपच खराब शॉट सिलेक्शन. संघ अडचणीत असा. पहिल्या 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच डकआउटमध्ये पोहोचले आणि यावेळी बघूया पॉसिबल हॅट्रिक भूषण घोडे काय करता. आपल्या रनअपवर थोडीशी चूक झाल्यानंतर भूषणने अगदी योग्य निर्णय घेतलो. परत एकदा जायचा आपल्या बॉलिंग मार्कवर, कारण हवेत विमान जर अचूक उंच उडवचं असत तर रनवेवर ता विमान कसा धावता ह्या महत्त्वाचं असतं. आणि चांगलो चेंडू टाकण्यासाठी बॉलरसाठी त्याचं रनअप हे जणू काय त्या विमानाचं रनवे. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह अलॉंग विथ द कार्पेट. मिड ऑन पर्यंत फक्त एक सिंगलची अपेक्षा. 2चा कॉल होता डकआउट मधून, पण ज्या वेगान क्षेत्ररक्षक या चेंडूवर इले फक्त 1 रन, 4 विकेट आणि धावसंख्या 16. सांगता झाली 2 षटकांची. 8 धावांची सरासरी काय वाईट नाही असा श्यामा, पण गेलेले विकेट ही मात्र चिंतेची जरूर बाब असा. बदल देखो, पहले ओवर में भी 8 रन खर्च किए थे, 2 सफलताएं हासिल की थी राजेश सोरटे ने. भूषण गोले आए दूसरा ओवर डालने के लिए, उन्होंने भी 8 रन खर्च किए, 2 सफलता हासिल की. मतलब दोनों ओवर में देखा जाए तो रन उतने बने हैं, विकेट भी उतने ही गिरे. अब बचे हुए 3 ओवर में यानी कि 18 बॉल में क्या होगा. 18 बॉल शेवटचे शिल्लक. श्याम सर बऱ्याच वेळा 7 या आकड्यावरसून आमचे अमोल सर बरेच चांगले चांगले गोष्टी सांगतात, पण आज या दिवशी स्पर्धेची सुरुवात होता. ह्यो दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असा. 24 फेब्रुवारी ही ऐतिहासिक तारीख असा, कारण याच दिवशी 24 फेब्रुवारी 1674 वेडात मराठे वीर दौडले 7. ज्या 7 वीरांनी अगदी वेड्याप्रमाणे बेलोल खानावर तुटानपडान इतिहास घडवलेलो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर आपल्या प्राणांची आहुती ज्यांनी दिली ते 7 वीर ज्या दिवशी घुसले, लढले, तीच ही तारीख 24 फेब्रुवारी 1674, ज्या दिवशी या ऐतिहासिक 23व्या पर्वाच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेची सुद्धा सुरुवात. पण ज्याप्रमाणे ते वीर घुसले, लढले, आज प्रश्न पडता की गोवा संघाच्या वतीन कोण घुसतलो आणि कोण लढतलो. 4 तर धारातीर्थी पडले आणि सध्या 2 मैदानावर अगदी आपले तलवारी घेऊन सज्ज. तिसऱ्या ओव्हरीत परत एकदा राजेश. मिडॉन चेंडूच्या खाली असा. मिडॉनने बॉल तर अडवलो. या बॉलवर नेमक्या काय काय झाला. बरेच घटना असत, नाट्यमय घटना. सेव्ह तर केलो असा चित्र सध्या तरी क्षेत्ररक्षकांकडून, पण मैदानावरच्या पंचांचं डिसिजन अजूनही पेंडिंग असा. आणि मैदानावरच्या पंचांनी घेतली टेक्नॉलॉजीचा आधार. तिसऱ्या पंचांकडे केली गेली खुणा. पटको तर खूप सुंदर सजवलेलो स्ट्रायकर यांच्या दिशेन. विनेश सतरकर. तिसऱ्या पंचांचं डिसिजन असा पेंडिंग. बघूया या बॉलवरचे सगळे गोष्टी आणि त्यानंतर डिक्लेअर करूया. थर्ड अंपायर जांच कर रहे हैं, क्या फैसला होगा. धक 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 धक. 2 रन है, 6 रन है, क्या है. श्रेयस कदम ने बहुत अच्छी फील्डिंग की है, बेहतरीन एफर्ट दिखाया है.
अंपायर का फैसला आना बाकी है। शॉट भी बहुत अच्छा खेला था बल्लेबाज ने, काबिले तारीफ शॉट खेला था। बाउंड्री लाइन के करीब करीब गेंद गई थी, फिर क्या हुआ इसकी जांच पड़ताल होती हुई हाईकोर्ट में मुकदमा जारी है। हाईकोर्ट का फैसला क्या आएगा? धुक्यात हरवली वाट, तोपर्यंत मैदानाचं दृश्य बघा. श्याम सर, काय सुंदर विहंगम दृश्य. जणू काय स्वर्गात चालू असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचा ह्या कोकण. कधी येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होताला मन. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची हीच तर खासियत आहे. प्रत्येक वेळी स्पर्धेमध्ये असं काही नाही काहीतरी वेगळं बघायला मिळतंच. या वर्षी पण बघूया मानवी जी प्रतिकृती असते ती कशा पद्धतीची असेल शेवटच्या दिवसाची. ये राज का बात है. 28 तारीख को सब पता चलेगा आपको. तिसऱ्या पंचांजवळ हा निर्णय गेलेला आहे. पंच काय निर्णय देतील? बॅटरचं देखील कौतुक केलं जाईल. अफलातून फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. विनेश सत्तारकर, काय फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. आणि त्यानंतर श्रेयस कदमचं अप्रतिम शीतरक्षण देखील बघायला मिळालं. आणि तोच आता मुकदमा हायकोर्टमध्ये सुरू आहे. निर्णय काय येईल? अजूनही धकधक धकधक वाढलेली आहे प्रेक्षकांमध्ये म्हणा, डगआउटमध्ये म्हणा, मैदानावरील खेळाडूंमध्ये म्हणा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील. जर ह्यो षटकार इलो तर गोवा संघ थोडसो चांगल्या स्थितीत नक्की जातलो, पण जर सेव्ह झालो तर मात्र आत्मविश्वास नक्की वाढतलो. बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट संघाचो दोन्हीपासून तगडे संघ, तगडे खेळाडू एकमेकांच्या समोर अशा स्टेजला हे येऊन संघ पोचलेले असत की या जागेवरसून हरणं कोणा काही आवडायचं नाही. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेशी जोडले गेले. हजारो प्रेक्षक सध्या लाईव्ह आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या प्रेक्षकांचा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीन मनपूर्वक स्वागत असा. पहिला बक्षीस या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठा अर्थात 6,66,666. दुसरा बक्षीस 3,33,333 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर आकर्षक स्पोर्ट्स बाईक TVSची. कोण या गाडीवर बसतलो, कोणाक मागे बसून फिरवतलो, ही प्रतीक्षा शेवटच्या दिवशी शनिवारच्या रात्रीसाठी. बादल, मुझे लगता है वो स्पोर्ट्स बाइक अगर अमोल जमदाड़े कौन सी टीम में अगर खेलते तो शायद वही उठाकर लेकर जाएंगे. काबिलियत है उनमें, ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी अच्छी करते हैं, बैटिंग भी अच्छी करते हैं, शायद उनको मौका देना पड़ेगा. सुंदर दृश्य दिसतंय श्याम सर बघा. म्हणजे बऱ्याच वेळा आपण आंतरराष्ट्रीय मैदानावर सुद्धा काही मैदानांची चर्चा करतो, निसर्गरम्य मैदानांसाठी, पण कोकणातलं हे मैदान बघा. जणू काय माथेरानला स्पर्धा चालू आहे, जणू काय काश्मीरच्या व्हॅलीमध्ये स्पर्धा चालू आहे, जणू काय महाबळेश्वरला स्पर्धा चालू आहे. एवढी सुंदर निसर्गरम्य असं हिरवगार मैदान, ग्रीन पार्क या नावाला साजेशी भूमी. आज स्पर्धेची पहिली रजनी असल्यामुळे थोडीशी गर्दी स्टँड्समध्ये जरी कमी असली तरी बरेच प्रेक्षक मोबाईलवरून या स्पर्धेचा आस्वाद लुटतायत. या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित RPM ट्रॉफी 2026 हे 23वे पर्व. श्यामसर, पहिली 15 वर्ष ही स्पर्धा डे स्वरूपाची भरवली गेली. त्यानंतर गेली 8 वर्ष ही स्पर्धा नाईट स्वरूपाची होते. 23 पर्व या स्पर्धेची होत आहेत. जी हाँ,
वाईड बॉल. राजेश सोरटे सरांकडून आजच्या दिवसात इतको खराब चेंडू पहिल्यांदाच बघूक मिळालो. 20 धावा, तिसरा षटक प्रगतीपथावर. 5 ओव्हरीची इनिंग असा आणि 5 ओव्हरीत 40, 45, 50 सुद्धा फायटिंग टोटल नक्की होतली दुसऱ्या इनिंगसाठी धावांचा पाठलाग करताना. शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळलो आणि बॅटर LBW 5वी विकेट. निम्मे संघ डगआउट मध्ये. बदल 5 विकेट गिरे हैं, रन बनाए हैं 20 रन. तीसरा ओवर प्रगति पर है. पहले 2 ओवर में 16 रन आए थे. ये जो ओवर प्रगति पर है इसमें 4 रन आए हैं, लेकिन एक विकेट भी प्राप्त किया है, हासिल किया है राजेश सोरटे ने. राजेश सोरटे ने अच्छी गेंदबाजी की है. सबसे बेहतरीन बात कहूँ, अभी जो मुकाबला जारी है इस इनिंग की, जो श्रेयस कदम ने 5 रन बचाए वो भी काफ़ी क्रूशल रहेंगे मैच के एंड में. और अभी तो देखना पड़ेगा आगे आगे होता है क्या. का क्षेत्ररक्षकांका बॉलरांचे पाठीराखे म्हटले जाताना त्याचा या उदाहरण श्रेयसने दाखवल्या. श्रेयस ह्यो असो खेळाडू असा जो फक्त आपल्या बॅटिंग पुरतो मर्यादित नसता, आपल्या टीमसाठी 100% कायम असतो देता. आणि त्याचा उदाहरण आज बघूक मिळाला. जे युवा खेळाडू क्रिकेट बघतात ना त्यांनी जरूर बघायचं. आपल्या टीमसाठी आपण फक्त बॅटिंग बॉलिंग नाही, फील्डिंग मध्ये सुद्धा तेवढाच महत्त्वाचा योगदान देऊ शकतो. उसके साथ और एक नाम जोड़िए बादल जी, और वो नाम है इजाज. बेहतरीन फील्डरों में से एक है. हमेशा बाउंड्री लाइन के करीब ही फील्डिंग करते हैं और उनका थ्रो करने का जो स्टाइल है ना वो तो हमें बहुत पसंद है. 20 धावा गुरुप्रसाद आरोस्कर स्ट्रायकर यांच्या दिशेन 7व्या क्रमांकावर. राजेश सोरटे यांचा पहिलो चेंडू, ड्राईव्हचा फटको भूषण गोळे लॉंग ऑफवर. फक्त 1 रन या बॉलवर. बदललेलो धावफलक 21 रनचावर. निम्मे संघ गारद झालो डगआउट मध्ये. आता ही महत्वाची लढाई असा हाणामारीची ओव्हरी आता यानंतर चालू होतले. 3 ओव्हरी सरले, यानंतर येतली गवळणीची ओव्हर, त्यानंतर येतली भैरवीची ओव्हर. त्यामुळे या 2 ओव्हरीमध्ये थोडीशी ताकद जास्त वापरची लागतली. अजूनही राजेश सरांचे 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरीचे. 21 धावफलक. लोअर फुल टॉस, मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. विजय पावले गेल्या वर्षी ISPL तर गाजवली या खेळाडून. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रीमियर लीग रत्नागिरी टीमला जिंकून देताना सुद्धा अष्टपैलू कामगिरी. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट अशा दोनही फॉर्मॅटमध्ये एक वरचढ नाव असा. आणि अशी व्यक्ती मिस फिल्डिंग करताना खूप कमी दिसता. ता सुद्धा बघूक मिळाला. बरेच गोष्टी श्याम आज बघूक मिळाले. बघूक गावाक नाही, फक्त नव्वो. बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है. 23 धावफलक. खेचलेलो फटको असा पण मिड ऑफच्या दिशेन भूषण सेफ हँड्स मध्ये 6वी विकेट. 23 for 6 आफ्टर द एंड ऑफ 3rd ओवर. बादल क्या हुआ है, कोई भी बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहा है. बड़े शॉट खेलने के प्रयास कर रहा है, अपना कीमती विकेट खो रहा है, लेकिन जो फील्डिंग हो रही है ना उसकी भी दाद देनी पड़ेगी. सराहना उनकी भी करनी पड़ेगी, गेंदबाज की भी और फील्डर की भी. और उसी वजह से अभी तक विकेट गिरे हैं कुल मिलाकर 6 विकेट गिरने के बाद रन है 23 रन. 3 ओवर का खेला खत्म हो गया है. 12 गेंदों का खेल बाकी है. बचे हुए 12 गेंदों में यहाँ से 20-25 रन तो बनाने पड़ेंगे, तो ही एक फाइटिंग टोटल यहाँ पर खड़ा कर सकती है गोवा की टीम. गोवा के जो मालिक यहाँ पर बैठे हुए हैं जिनका नाम है महेश कोनाडकर जी. दूसरी तरफ है हमारे बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट टीम के मालिक मकरंद भाई तुरस्कर. दोनों भी हमारे करीबी दोस्त हैं. आज यहाँ पर मौजूद है अपनी टीम के साथ मैच का आनंद लेते हुए. गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर हमारे दूर वाले छोर से अच्छी गेंद खोद कर निकाली. विजय पावले की ये गेंद थी. बायात के बल्लेबाज थे,
एक रन जरूर मिलेगा। एक रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 24 रनों के ऊपर 6 विकेट गिरने के बाद। बादल एक हाथ दूसरा बड़ा शॉट चाहिए इस ओवर में, तो ही एक फाइटिंग स्कोर खड़ा कर सकती है गोवा की टीम। एक हाथ दूसरा सिंगल डबल सिंगल रन लेकर भी स्ट्राइक रोटेट भी करना चाहिए, ये खेल होना चाहिए। ऑफ स्टंप के थोड़ी बहुत बाहर से जाते हुए गेंद, डॉट बॉल, बिन्नी गेंद, अच्छी गेंदबाजी विजय पावले की, जिस नाम से जाने जाते हैं पहचाने जाते हैं। तीसरे अंपायर के पास गए हैं बल्लेबाज, क्या फैसला होगा? क्या ये फेयर डिलीवरी है? क्या ये वाइड बॉल है? क्या ये वाइड बॉल है? क्या ये फेयर डिलीवरी है? तीसरे अंपायर बताएंगे, तब तक आप थोड़ा इंतजार कीजिए। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में आज बादल जी चौधरी जुड़े हुए हैं, साथ ही साथ अमोल जी जमदाड़े और मनीष पाटिल जी कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं। तीसरे अंपायर का फैसला है फेयर डिलीवरी। चलिएगा, काम शुरू कीजिएगा अपना। अगली गेंद लेकर फिर एक बार हमारे दुल वाले छोर से विजय पावले चले। शॉट तो खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर सके, लेकिन शॉट थर्ड मैन की दिशा में अच्छी फील्डिंग होती हुई। पंकज जाधव जब दौड़ते हैं तो देखने को भी अच्छा लगता है। खरोखरच छामा कौतुक असा या खेळाडूचा। मधल्या काही विश्रांतीनंतर पंकज कधी मैदानावर दिसतो ही आमका सुद्धा प्रतीक्षा होती, आणि मोठ्या विश्रांतीनंतर परत एकदा पंकज मैदानावर इलो आणि एक सामना सुद्धा काय गाजवल्यान त्यांनी। सगळे अतिरथी महारथी फेल झाले, त्या जागेवर 5 बॉलमध्ये 20 रन, त्या जोरावर एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा आज त्याच्या नावावर। ये शॉट खेलना चाहते थे, एक रन तो पूरा किया, दूसरे रन की गुंजाइश कर रहे हैं, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं। अगर डायरेक्ट हिट होती तो करीबी मामला हो सकता था, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट देखो बादल, बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट। जहां पर एक रन चाहिए था वो अब पर 2 रन चुराए। ये गोवा के खिलाड़ियों की खासियत है। दोन्ही बाजून घमासान असा ताकदवान संघ एकमेकांच्या समोर, आणि या महत्त्वाच्या स्पर्धेतील ही महत्त्वाची लढत जिंकायचा, शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय व्हायचा, या दोन्ही टीमच्या कॅप्टनची इच्छा असा। तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूसाठी विचारणा, नेमकी खायच्या गोष्टीसाठी असा रिव्ह्यू? शॉर्ट रनसाठी। नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने शॉर्ट रनसाठी रिव्ह्यू असा बघूया। लेकिन बादल एक बात है, कभी फील्डर रिव्यू ले रहे, कभी बल्लेबाज रिव्यू ले रहे, कभी हमारे अंपायर रिव्यू ले रहे। रिव्यू के ऊपर रिव्यू फ्री ही फ्री है, और हमारे तीसरे अंपायर को यहाँ पर काम लग चुका है। क्षमा त्याचं कारण पण तसाच असा, कारण मैदानावर सध्या जर दृश्यमान्यता बघितली ना, तर ह्या धुक्यामुळे एक 10 फुटांच्या पलीकडचा अंतरावरचा स्पष्ट दिसणार नाही, आणि ही दृश्यमानता कमी असल्यामुळे कदाचित वारंवार हे रिव्ह्यू वापरले जातात। त्याचबरोबर दवाचा प्रमाण सुद्धा जास्त असा, दव किती पडलो जाताना गाडीयांचे सीट पुसल्यानंतर लक्षात येतला, म्हणजे इतको दव मैदानावर पडता, आमच्या कपड्यावर सुद्धा चप्परा, तरी सुद्धा ही टेबला वरचे बॉक्स भिजलेले असत, म्हणजे समजतला किती दव सध्या। आणि अशा थंडगार वातावरणात, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर इतकी थंडगार वातावरणाची स्पर्धा बघितली, जणू काय ही 4 दिवस चालू असा। सकाळी जायचा, काराट फोडायचा, उठणा लावायचा, आंघोळ करायची, सातिनाचा रस प्यायचो, इतकी सुंदर ही आजची रजनी असा। रन पुरो झालो, 2 धावा पूर्ण झाले या बॉलवर, आणि धावसंख्या बदलली 27 रनवर 27। फिर एक बार हमारे दूर वाले छोर से विजय पावले आएंगे, उनके सामने बल्लेबाज है गुरु प्रसाद अरुस्कर। इस बार नो बॉल, नो बॉल का इशारा किया है, 1 रन कंप्लीट किया है, दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा। हाना ना ये सिचुएशन, 1 रन पर ही संतुष्ट रहते हुए दोनों के बीच में तालमेल अच्छा है, और हर गेंद के ऊपर कुछ न कुछ होता ही रहता है। अब ये देखिए ये क्या हुआ, चलो चौथी बार रिव्यू होगा, ये तो रिकॉर्ड हो गया मेरे ख्याल से। लगातार 4 गेंद के ऊपर 4 रिव्यू देखने को मिल रहे हैं।
ये हंसी मजाक वाली बात नहीं है, ऐसे ऐसे रिकॉर्ड होते हैं क्योंकि ये आरपीएम है, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव की, ये सिंधुदुर्ग जिले की बड़ी रकम की टूर्नामेंट है। और शैलेश जी लोके, भाई जी नरे और उनके सभी साथी मिडबाव गांव वासियों ने मिलकर ये प्रतियोगिता का आयोजन किया है और इसमें ऐसी बातें होनी चाहिए तो ही मजा आएगा देखने को, दर्शकों को, हमको और सभी लोगों को। तो फिर यार तीसरे अंपायर क्या फैसला सुनाते हैं? अगदी बरोबर असा श्याम सर, अनेक नाट्यमय घटना या इनिंगमध्ये, रन जरी स्कोरबोर्डावर कमी असले तुलनेत तरी सुद्धा 4 सलग बॉलवर रिव्ह्यू, ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचे, वेगवेगळ्या कारणांसाठी, रनआउटसाठी सुद्धा रिव्ह्यू घेतलं गेलो, नो बॉलसाठी सुद्धा रिव्ह्यू घेतलं गेलो, शॉर्ट रनसाठी सुद्धा रिव्ह्यू घेतलं गेलो, षटकारासाठी रिव्ह्यू घेतलं गेलो, सेव्ह की अनसेव्हसाठी रिव्ह्यू घेतलं गेलो आणि यावेळी इलो तिसऱ्या पंचांचो निर्णय नो बॉलचो. नो बॉल, त्यानंतर येणारो प्रत्येक बॅटरचो लाडको आणि आवडीचो इशारो. उघडा डोळे बघा नीट अमोल सर, पुढचो चेंडू असतलो तो फ्री हिट. नो बॉल दिलो पंचानी. चला, नो आर्ग्युमेंट्स प्लीज, जाऊया मैदानावर सून पुढच्या बॉलसाठी. ट्वेंटी 29 रन बनाए हैं 6 विकेट गिरने के बाद। फ्री हिट गेंद थी, उड़ाना तो चाहते थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर सके, लेकिन लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद चली गई है। वहां पर फील्डर लॉन्ग ऑफ के, वाइड लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक फील्ड करते, थ्रो करते, 2 रन चुरा लिए। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता 31 रन 6 विकेट गिरने के बाद। या धुक्याच्या चादरी म्हणसून सरपटत येणारो बॉल शोधणारा क्षमा लय कठीण काम असा. खदूळ झालेल्या होळाच्या पाण्यात एक वेळ कुर्ले शोधणं सोपे असा, पण या बॉलवर या धुक्यातून बॉल शोधणं अजून कठीण. बादल, चिकनी चुपनी बातें अगर कोई के मुंह से, जबान से सुनना चाहो तो आपके मुंह से बहुत अच्छे लगते हैं। ये क्या हो गया? फिर तीसरे अंपायर के पास नहीं ना आएंगे। रन है 2 रन। ओवर नंबर 4 खत्म होता हुआ, 4 ओवर खत्म होने के बाद 6 विकेट गिरने के बाद रन है 33 रन। 6 विकेट गिरने के बाद आखिरी 6 गेंदे बचे हैं बादल। शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये श्यामा 17, 20, 25 याच्या दरम्यान किमान अपेक्षित असतले, पण दुसऱ्या बाजून एका दुसरी विकेट अपेक्षित असतली. तसा बघितलं तर दोनही टीम, सिंधुदुर्ग म्हणा, गोय म्हणा, सगळ्यांका हे आपापलेच वाटतात. कारण जेव्हा मकरांची टीम असता तेव्हा अख्खो सिंधुदुर्ग म्हणता मकरांची टीम जिंका गोई, पण जेव्हा मकरांची टीम नसता, गोयची टीम असता, तेव्हा अख्ख्या गोय आणि अख्ख्या सिंधुदुर्ग म्हणत असता की गोयची टीम जिंका गोई. त्यामुळे आज जेव्हा या सामन्याचा निकाल लागतलो तेव्हा एका डोळ्यात आसू असतले, एका डोळ्यात हसू असतले. कारण दोनही टीमी सिंधुदुर्ग आणि गोयकरांका आपलेच वाटतात आणि तितके ते आपुलकीन खेळतात सुद्धा. सिंधुदुर्गातली स्पर्धा गोयच्या खेळाडूंशिवाय संपन्न होणार नाही आणि गोयची स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंशिवाय पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळेच 2 तगडे संघ, एका बाजून मकरनभाई तोरसकर आणि लगतचे शेजारी असत म्हणजे मांद्रे आणि बांदा, हे अगदी लगतचे गाव असत. दोघांचे जरी तसे चतुस्थीमा लागान नसले तरी सुद्धा या गावात लागलेलो लग्नाचो स्पीकर त्या पुढच्या गावात ऐकाक जायत असता. बराबर बादल कहा तूने। और गोवा के जो सभी आयोजक हैं जो प्रतियोगिता का आयोजन करते हैं, उनको मैं दिल से धन्यवाद अदा करता हूँ, क्योंकि हमारे सिंधुदुर्ग के खिलाड़ियों को हमेशा उन्होंने खेलने का मौका दिया है। कमेंटेटर हो, स्कोरर हो, अंपायर हो या खिलाड़ी हो। शेवटच्या आवरीचा पहिलो बॉल विकी भोईरने मारलो लांबच लांब. इली लहराणी केलो कहर, जडी स्थळी काष्टी पाषाणी. रामेश्वर 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 प्रतिष्ठान. षटकार. गुरु प्रसाद हो जा शुरू, गुरु आ गए, छा गए, भागे। विकी भोईर की ये गेंद थी, मिली स्लॉट में और भेज दिया लॉन्ग ऑन की प्लॉट में 6 रन के लिए। गुरुप्रसाद आरोस्कर यो शांत असता ग्राउंडवर, पण त्याच्या शांततेवर कधीच जाऊ नकात. 10 PL गाजलेलो खेळाडू असा,
गुजरात पर्यंत गोवा राज्याचा पाणी यांनी पोचवला आणि एकाच दिवसात आज पहिल्या ही स्पर्धा 2 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितली. गुरुप्रसाद आरोसकरचो ह्यो षटकार क्रुशियल असा, महत्वाचो असा, नवसंजीवनी देणारो. षटकार बसल्यानंतर टिपिकल जलदगती गोलंदाज काय करता ताच केला या धारावी एक्सप्रेसने. विकी भोईरचो डॉट बॉल बाउन्सर कायच कळलो नाही गुरुक, काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. वाह क्या बात है. फिर एक बार अगली गेंद लेकर अब स्टंप के बाहर गेंद छेड़छानी करना चाहते थे, बल्ले को छूती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई. ओ यू टी आउट. 7वां विकेट. गुरुप्रसाद एक तुम्हारी तो एक मेरी, ये बात समझाते हुए विकी भोईर गुरुप्रसाद के लिए. लेकिन कुछ भी हो, जो शॉट खेला एक ही लगाया ना, सॉलिड लगाया. पण तो शेवटचो नसतलो या इनिंगचो, कारण आता जो खेळाडू स्ट्रायकर एंडच्या दिशेन जाताना ह्यो गोवा राज्याचो दर्शन बांदेकर असा. स्ट्राईक बॉलर तर त्यांचो असा, पण जेव्हा गरज असता तेव्हा षटकार सुद्धा मारूक शकता. गतवर्षी कुडाच्या लाजरी प्रीमियर लीगमध्ये त्यांनी आपला पाणी दाखवलेला असा. आणि आता गौरेश तुझ्यासाठी 3 बॉल शिल्लक असत. शेवटचे 3 बॉल 7 विकेट गेले 39 रन्सावर. आजच्या रजनीमधली ही शेवटची भेट असा, शेवटची लढत असा क्वार्टर फायनलची. आणि यातलो विजेतो संघ थेट शनिवारी दिसतलो सेमीफायनलमध्ये. पहिली इनिंग 5व्या ओव्हरीतले 3 बॉल सरले. 3 बॉल बाकी. योगेश पेंडकर सर बिझी असत क्षेत्ररक्षण सजवण्यात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर. उड़ाना चाहते थे, हवा में गेंद फील्डर से थोड़ी सी दूर गिरी. गौरीश नागवेकर गेंदबाजी हमेशा ही करते हुए दिखाई देते, लेकिन बल्लेबाजी बहुत कम दिखाई देते हैं. लेकिन जब भी आते हैं कुछ न कुछ करते ही जाते हैं, कुछ न कुछ तो जलवा करते हैं. 1 रन के साथ स्कोर पहुंचा 40. 40 रनों के ऊपर 2 गेंदें बची है, क्या होगा. शेवटचे 2 बॉल. साहिल आरोलकर खूप शांत साहिल. 3 बॉल मध्ये 3 रन त्याचे. ऑफ स्टंप के बाहर से जाते हुए गेंद चलिएगा. अभी तक इस इनिंग का 5वां रिव्यू आ गया, कमाल हो गया. चलिएगा तीसरे अंपायर आपके पास अभी फिर एक बार काम आ गया. लेकिन कुछ भी हो, ये जो इनिंग हुई है ना, इस इनिंग में बहुत मजा आया है. हमें उतार चढ़ाव देखने को मिले, कभी बड़ा शॉट देखने को मिला, कभी विकेट भी देखने को मिला, रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला. अक्षय माफ कीजिएगा कदम, श्रेयस कदम ने जो फील्डिंग की थी काबिले तारीफ, वो भी देखने को मिली. तीसरे अंपायर का इशारा आया है, इट्स अ वाइड बॉल. वाइड बॉल का इशारा दिया जाएगा. वाइड के साथ रन बढ़ेंगे 41. शॉर्ट थर्ड मैन की दिशा में गेंद जा रही है. 1 रन तो पूरा किया, दूसरे रन की गुंजाइश, रन आउट होने का संभावना है. कौन से खिलाड़ी रन आउट होंगे. फिर एक बार तीसरे अंपायर के पास आएंगे क्या. दिल की धड़कन अब बढ़ रही है. 7वीं बार होगा ये. 42. यहां पर रन आउट होकर मैदान के बाहर कौन आएंगे. साहिल वाइंगणकर रन आउट होकर मैदान के बाहर आते हुए. ये 8वां विकेट है गोवा टीम का. गेंदें बची है, अभी भी 1 गेंद बची है. गौरेश शायद अब स्ट्राइक पर रहेंगे क्या. जी हां, गौरेश रहेंगे स्ट्राइक पर. बड़ा शॉट लगाने की ताकत इस खिलाड़ी में भी है. हमारे सिंधुदुर्ग जिले का जैसे दर्शन बांदेकर, वैसे गोवा राज्य का ये गौरेश नागवेकर ऑलराउंडर खिलाड़ी है. जब जब टीम को जरूरत पड़ी है तब तब अपना परफॉर्मेंस उन्होंने दिखाया है, तब तब मुसीबत में खड़े हैं आखिरी गेंद का सामना करने के लिए. ये अच्छी गेंद, लेकिन विकी भोईर भी मजे हुए खिलाड़ी है. मैं भी कुछ कम नहीं हूं. पूरी दुनिया घूम चुका हूं, ये बताते हुए डॉट बॉल निकालते हुए. 5 ओवर का खेला खत्म हो गया. 5 ओवर का खेल खत्म होने के बाद 8 विकेट गिरने के बाद रन है 42.
आपण बघतो रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा 6,66,666 रुपये पहिला आणि 3,33,333 दुसरा बक्षीस. दिवसातली पहिली क्वार्टर फायनल या जागेवर उघडतले सेमीफायनलचे दरवाजे आणि पहिली बॅटिंग करून गोवन सायकरने धावा जमवले 42. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य. आजच्या रजनीमधून मी बादल चौधरी रजा घेत आहे. यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी ऐकूया आवाज परत एकदा अमोल. धन्यवाद बदल सर. धन्यवाद श्यामजी वाकर. नाणेफेकीचा गोल जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमचा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित डे नाईट औराम टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करून जाऊयात मॅचच्या दिशेने. मैदानावरती एक रंगतदार लढत चालू होते. नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाने प्रथमतः बॅटिंग केली आहे. 42 धावा फलकावरती आहेत. प्रति ओव्हर 8 धावांची सरासरी राखत 5 ओव्हरमध्ये 42 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमला जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं. सुरुवातीला स्ट्रगलिंग संघर्ष केला, त्यानंतर एकमेव मोठा फटका आला गुरुच्या बॅटमधून. रजत कुडाळकरने जर आपण पाहिलं तर 4 धावा, त्याचबरोबर पुनाजी कलगुटकर 2 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर साई झोरेने देखील एक आकर्षक फटका खेळला होता. त्यानंतर तो आउट झाला 8 वरती. एक षटकार त्याने ठोकला. साहिल लालोडकरने देखील 3 धावांचं योगदान दिलं. समर्थ गवसने देखील निराश केलं, तो 0 वरती आउट झाला. विनेशने देखील 4 धावांचं योगदान दिलं. गुरुप्रसाद आरोस्करने एक षटकार ठोकला आणि 7 चेंडूमध्ये 11 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. साहिल बालगणकर रनआउट झालेत 6 धावांवरती. त्यानंतर गौरेश नागवेकर नॉट आउट राहिले 1 वरती. रोहन साळगावकर देखील नॉट आउट राहिले 0 वरती. 8.40च्या अवरेजने 5 ओव्हरमध्ये 42 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 43 ची गरज आहे. 8 विकेट पाहायला मिळालेत गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमचे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील इथे झाली आहे आणि धावसंख्येला थांबवलंय, कारण चांगले बॉलर आहेत, चांगली बॉलिंग लाईनअप आहे. राजेश सोरटेने देखील 2 षटके टाकली, त्याने 14 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स. फक्त 7ची इकॉनॉमी राहिली आहे. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आहे. ओव्हरमध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर भूषण गोळे नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी, 1 षटक 9 धावा आणि 2 विकेट.
विजय पावलेने देखील चांगलं षटक टाकलं, 10 धावा त्याने खर्च केल्या, विकेट मिळाली नाहीये. आणि विकी बोईर 1 षटक 9 धावा आणि 1 विकेट्स. चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग लाईनअप. राजेश चोरटेचं खास करून कौतुक करावं लागेल, ज्याने 4 विकेट्स मिळवल्या आणि धावसंख्येला ब्रेक लावला गोवन स्ट्रायकर्स गोवा संघासाठी. तो मात्र थोडासा डोकेदुखी इथे ठरला. राजेश चोरटे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे. चला मॅच स्टार्ट होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये 43चं लक्ष घेऊन मैदानामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमचे टीम ओनर मकरंजी तोरसकर, त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये त्यांचा एक चांगला ताकदवर संघ असतो. गोवन स्ट्रायकर्स गोवाचा संघ जर आपण पाहिला तर महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ आहे. त्यांचा संघ देखील खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो. आणि महेशजी कोनाडकर यांनी देखील एक चांगली टुर्नामेंट्स गोवामध्ये भरवली होती, जी खूप गाजली. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या टीम सोबत ते अजूनही सामना पाहत आहेत. त्यांचंही स्वागत आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नक्कीच महेशजी कुणाडकर, तुम्ही जी स्पर्धा आयोजित केलात ती खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा. अनेक साऱ्या शुभेच्छा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने ते क्रिकेटमध्ये स्पर्धा भरवण्याचे एक सातत्य ठेवले. कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील सगळ्या नियमांचं पालन करून आपण ही टुर्नामेंट चालू ठेवली होती. धन्यवाद शैलेशजी लोके साहेब, धन्यवाद भाईजी नरे साहेब. मॅच स्टार्ट होते. 43चं लक्ष आहे श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमच्या समोर. 43चा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग येईलला बॅटर तयार योगेश पेनकर, नॉन स्ट्रायकिंग येईलला इजाज कुरेशी. पहिला बॉल योगेश साठी. फायटर जेटने यावेळेला खेळल्या बॉल मिड विकेटला. सिंगलने खातं ओपन केले, दुसरीसाठी निघाले. फेकी लेझी आली आहे. बघता बघता 2ने खातं ओपन झालंय. योगेश पेनकर पॉवर प्लेचा एक चांगला खेळाडू आहे, टीमचा नायक देखील आहे. अनेक टुर्नामेंट्स मध्ये याच्याच नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. त्याच्याकडे अनुभव आहे, कित्येक टुर्नामेंट्स खेळल्या, आउट ऑफ इंडिया देखील खेळल्या. हा खेळाडू वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक वेळी मैदानावरती तो सातत्याने बिझी राहतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार. दोन्ही टीमची धावसंख्या 2. पाठलाग करायचा आहे 43चा. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गौरेश नागवेकर. चांगला बॉल फिरवलाय, टर्न केलंय. मोठा फटका टोलवायचा इथे फसलाय. रन चेस करताना थोडीशी दमछाक नक्की होईल, इतकं सोपं नाहीये. लक्ष जरी छोटं वाटत असलं तरी आव्हान मोठं आहे. जिंकणारा संघ मालिकेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारेल. पराभूत संघ मात्र इथे त्याचा प्रवास थांबणार आहे. चांगली साईड दोन्ही संघांकडे, चांगले खेळाडू आहेत. गौरेश तयार. क्रॉस लाईनचा वापर. यस 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 अपील, फिंगर्स अप, OUT आउट. फायटर जेट घाऱ्याचा खेळ इथे संपला. योगेश पेनकरने निराश केले. व्यक्तिगत 2 धावांचं योगदान देऊन योगेश पेनकर मैदानाच्या बाहेर चाललाय. मोठा धक्का, बडी मछली जाले में आली आहे. प्राइज विकेट हातामध्ये लागली आहे गोवन स्ट्रायकर्स गोवाच्या. आणि आता मात्र त्यांचा देखील कॉन्फिडन्स वाढेल. योगेशचा खेळ संपला. अमोलजी, ही लढत महत्वाची आहे. स्पर्धेत सहभाग आपण का घेतो? प्रवास संपू नये म्हणून. पण ती एक परंपरा आहे की जो सहभागी झालाय तर अजिंक्य राहिलात तर मग तुम्ही पुढे जाल, हरलात तर स्पर्धेच्या बाहेर जाल. लीग मध्ये तुम्हाला एकदा पराभूत होण्याची संधी आहे, पण दुसऱ्यांदा नाही. त्याचमुळे दोघांनी पराभव काय आहे ते पाहिला, आतापर्यंत पाहिला नाही तो म्हणजेच MUCC बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स डे. पण आता पाहूया हरण्यापासून जिंकण्याचा प्रवास आपण गोवन स्ट्रायकरचा देखील पाहतोय. नक्कीच सुरुवातीचे जे 3 सामने आहेत त्या सामन्यामध्ये तुम्हाला संधी आहे आणि 4थ्या सामन्यापासून नॉकआउट स्टेज, इथून तुम्हाला परती करण्याचे सगळे दोर कापले जातात. 2 धावा आहेत आणि 1 विकेट आली आहे. सामना चुरशीचा होणार मनीष सर, कारण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग साईडकडे चांगली बॅटिंग आहे. जवळपास 11च्या 11 खेळाडू चांगली बॅटिंग करू शकतात श्री बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट बांदा क्रिकेट टीमची. आणि दुसऱ्या बाजूला 4ही चांगले गोलंदाज गोवन स्ट्रायकरकडे आहेत. त्यामुळे फाईट होईल. दोन्ही बाजूने प्रयास जबरदस्त चालू आहेत.
व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. मैदानामध्ये कोण आलंय? भूषण गोळे मैदानामध्ये आलाय. त्याचे मोठमोठे फटके आपण आजपर्यंत पाहिलेत. चांगली गोलंदाजी देखील करतो भूषण. यावेळेला थोडासा दबाव नक्की असेल. पहिली विकेट मिळवली आहे आणि समोर घुंगरू आहे. फिरकी, वेग, लेग स्टिक वरचा बॉल बाहेर निघालाय. दोन्ही समांतर झालेत. वाईड बॉलची घोषणा होते आणि प्रेक्षक ज्या सामन्याची वाट बघतायत ना, किती रात्र का होईना, क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्हाला जागवतो. वाईट बॉलने टीमची धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती 1 षटक क्रमांक, फलकावर 3 धावा आहेत. पहिलं षटक चालू आहे. पुढे बॉल टाकलाय, ड्राईव्ह केले बॉलला. बॉल चाललाय आउट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा देखील आल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. भूषण गोळेने 2ने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या योगेश पेनकरच्या मोबदल्यामध्ये. इजाज कुरेशी अजून स्ट्राईकवरती आलाच नाहीये. इजाजचे मिजाज या मॅच मध्ये पाहायला मिळतील का? 5 धावांवरती 1 विकेट. पहिलं षटक गौरीच्या माध्यमातून इथे चालू आहे. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. सुपर ओव्हरच्या षटकाची देखील चर्चा अजूनही चालू आहे 2018च्या. फिरवलंय पुन्हा एकदा बॉल. फेकी झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अपील केलंय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डायरेक्ट यष्टांवरती फेकी केली. चला मॅच लगेच स्टार्ट करायचे. रनआउटचा रिव्ह्यू आहे तो अंपायर्स घेऊ शकतात, त्यामुळे कृपया चला चला चला, जो अंपायर डिसिजन आहे तो मान्य करा आणि मॅच ऑन करा. अजूनही 666 रुपये बाकी आहेत आणि याचा अर्थ काय तर 90ची प्रतीक्षा आहे. 90 कधी येणार? चला नॉट आउट आहे बॅट्समन. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये कृपया. चला मॅच स्टार्ट करा. फक्त अंपायरना जर वाटलं तर अंपायर घेऊ शकतात. चला मॅच स्टार्ट करा. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक गौरेश नागवेकरच्या माध्यमातून. लक्ष किती आहे? लक्ष 43 आहे 5 ओव्हर मध्ये. पहिलं षटक तुम्ही पाहताय. गौरेश तयार, स्ट्राईकला भूषण तयार. और पिच हवेत पोचतील का? नाही पोचलेत आणि यावेळेला जर क्षेत्ररक्षक दूर राहिलेत चेंडू पासून एकाने चान्स घेण्याची गरज होती मनीष सर, कारण चेंडू थोडा वेळ हवेत होता. हवेत बॉल रिलीज झाला आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याची गरज होती, कारण हाफ चान्स तुम्हाला इथे कन्वर्ट करायचे आहे. सामना सोपा नाहीये. प्रत्येक चान्स इथे तुम्हाला घ्यावा लागणार आहे. पहिल्या ओव्हरचा काही संपला. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इजाज कुरेशी स्ट्राईक पासून अजूनही दूर आहे. आता तो स्ट्राईकला येईल का हे पाहावं लागणार आहे या षटकामध्ये.
पहिलं नफतुलं कंजूसी षटक संपलंय आणि समीकरण पुन्हा एकदा बदलत जाणार आहे. 6 धावा फक्त फलकावरती आहेत. 43 धावांची इथे गरज आहे. अजून 37 धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. 4 ओव्हरमध्ये 24 चेंडू, 37 धावांची अजून गरज बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट बांदा क्रिकेट टीमला. मजा आली मॅच मध्ये. पहिल्या षटकातच गोल स्ट्रायकर्सने कशा पद्धतीची गोलंदाजी आवश्यक होती ते दाखवलेले. गौरेश नागवेकर मागच्या सामन्यात सुद्धा त्याला 2 षटकं मिळाली होती आणि आता सुद्धा पहिल्या षटकात त्यांनी चांगला हाताळलेला. समोर धुरंधर आहेत टेनिस बॉल क्रिकेट मधले आणि त्या धुरंधर फलंदाजांना रोखण्याचं अचूक तंत्र पहिल्या षटकात पाहायला मिळालं. एकही चौकाना एकही षटका नाही, पण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली. पण पाहूया आता पुढच्या 4 षटकांमध्ये हा वेकअप कॉल आहे का फलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थात MUCC बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सला. चला पंचांना विनंती आहे, सामना लगेच चालू करायचंय. अजिबात वेळ घेऊ नका. आयोजन कमिटीकडून सक्त सूचना आलेली आहे. वेळ घेण्यासाठी अजिबात तुम्हाला मुभा नाहीये. मॅच स्टार्ट करायचे. 24 चेंडूंचा अजून खेळ आहे. जिंकण्यासाठी 37 ची गरज आहे. 9.25 चं रिक्वायर्ड रन रेट आहे. इजाज कुरेशी नॉन स्ट्रायकिंग एंडला. भूषण गोळे खेळतोय व्यक्तिगत 3 धावांवरती. योगेश पेनकर आतापर्यंत आउट झाल्यात. पहिला गडी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन साळगावकर. गोवन क्रिकेटचा अजून एक धुरंधर खेळाडू रोहन साळगावकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून राईट नेम ओव्हर द विकेट. त्याच्या समोर भूषण गोळे. भूषण स्ट्राईकला तयार. टीमची धावसंख्या 6. ऑफ्टिकच्या बाहेर जबरदस्त फटका. ताकद टायमिंग बेमिसाल. क्रिकेट होऊया प्यार. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. येतोय शानदार चौकार. वॉट स्ट्राईक बाय भूषण. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जागा मिळाली होती आणि त्या जागेचा फायदा उचलणारा कव्हर्स बॉडीलाईनची त्यांनी जागा निवडली आणि सुरुवात या षटकाची चौकाराने झालेली आहे. या पहिला चौकार या रनचेस मध्ये पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. भूषण गोळे पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. जरी इजाजला ती संधी नाही मिळाली, पण आता भूषणने स्कोर सुरू केलेला आहे. तो म्हणजे टीम रोहित स्पोर्ट्स धावसंख्या पोहोचते आता 10 वर जिंकण्यासाठी अजूनही 33 ची गरज. बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भूषण एका वेगळ्या अंदाजामध्ये खेळत आहेत. ऑर्पिस स्टेट सरळ बॅटने खेळलेत. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कडक क्रॅकिंग शॉट इथे खेळलेत. धाडस दाखवलंय. जबाबदारी घेतली आहे. मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती बसलेत भूषण गोळे आणि जबरदस्त फटका खेळलेत. बॉलरच्या अगदी डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ स्ट्राईक बाय भूषण गोळे. मागच्या 2 बॉलवर पूर्ण वसुली केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा मिळाल्या नव्हत्या ती वसुली भूषण गोळेकर धावसंख्या पोहोचते आता 60. आतमध्ये आणलंय. फुटवरती गेलेत. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न शॉट्स कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सुटला. जीवनदान मिळालं भूषण गोळे यांना. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.3 षटकांचा खेळ संपला आणि त्यानंतर इजाज कुरेशी स्ट्रायकिंग एंडला आलेत. 9 आपण 9व्याची प्रतीक्षा करतो. 9 चेंडू नंतर इजाज कुरेशी स्ट्रायकिंग एंडला. इजाजचे मिजाज पाहायला मिळतील का? टार्गेट आहे 43चं. 17 आतापर्यंत झालेत. 1.3 षटकांचा खेळ संपला. रोहन तयार. अगुटप्याचा बॉल पुल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल. 9 चेंडूंची प्रतीक्षा संपली आणि 10व्या चेंडूवर आता षटकार आलेला इजाजच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये जो कंट्रोल गौरेशने बनवला होता तो कंट्रोल आता गोल स्ट्रायकर कडून निसटलेला आहे. कारण मागच्या 4 बॉलमध्ये गोलंदाज रोहन यांनी खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 17 धावा स्कोर झालेला आहे रोहित स्पोर्ट्सचा 23. आता मात्र जवळ आले. सामना हातामध्ये आल्यासारखं झालंय. पहिल्याच षटकामध्ये दबाव इथे क्रिएट केला, बनवला होता आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात रोहन साळगावकरच्या अटॅकिंग फलंदाजी. भूषण गोळे आणि त्याच पाठोपाठ एजाज कुरेशी. एजाजचे मिजाज पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलंय एजाज कुरेशीने.
खूप जास्त शॉर्ट बॉल होता आणि त्या शॉर्ट बॉलचा फायदा त्यांनी उचलला आणि क्रॉस बेट तो त्यांचा आवडीचा झोन आहे. मिड विकेटला त्यांनी टार्गेट करत असताना बॉलला ऑडियन्स स्टँडमध्ये पाठवलेला आहे आणि त्यामुळे ती प्रतीक्षा संपली मोठ्या फटक्यांची. जी प्रतीक्षा होती, हात शिवशिवत होते धावा बनवण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवर त्याचा इरादा त्यांनी पक्का ठेवला आणि षटकार खेचला. समीकरण आता सोपं झालंय. 20 मध्ये 20. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे केलाय इजाज कुरेशी. असे फटके खूप क्वचित खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेसाठी निघाले, खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप देखील दूरवरती आहे. अजून सामना इथे बनू शकतो, मॅच बनू शकते. रन बॉल सिच्युएशन आहे. आणि मागच्या सामन्यात अमोल सर आपण पाहिलेलंच आहे की तिसरं, चौथं, पाचवं षटक गोवन स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी गाजवलं. त्याचमुळे आता पहिल्या 2 षटकामध्ये आता आपण पाहिलं तर थोडीशी वरची बाजू राहिलेली आहे रोहित स्पोर्ट्स या संघाची. पण अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि खालचे 3 गोलंदाज गोवन स्ट्रायकरचे नेहमीच चांगला खेळ आजच्या दिवसात देताना पाहायला मिळालेत. नक्कीच त्यामध्ये एक गौरेशचं अजून एक षटक बाकी आहे. बॉलर तयार रोहन साळगावकर. इजाजसाठी ड्राईव्ह केले, बॉलला कव्हर्सला बॉल निघालाय. चांगला फटका इथे पेश केलाय. सिंगलच मिळणार आहे. फेकी देखील झाली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी निघाले. घरट्यामध्ये पोचलेत का पाहावं लागेल. धोका इथे पत्करलाय. धोका तेच पत्करतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. यावेळेला तो आत्मविश्वास कामी येईल का पाहावं लागेल. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 27. 2 ओव्हरचा काही संपला. 18 चेंडू 16ची आवश्यकता श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमला. 2 षटकं संपली. पहिलं षटक फक्त 6 धावांचं होतं आणि दुसरं षटक मंगेजी पारकर. 2 मिनिटं लगेच आहे. मंगेजी पारकर मंगेजी पारकर 2 मिनिटं फक्त. लगेच जर असाल तर शैलेशजी पाणी पाटलं चालेल खेळाडूने. चला लगेच मॅच ऑन टेबल. आमचे आयोजन समितीचे मेंबर येतील. काका नरे आहेत का? तर पहिल्या षटकामध्ये अमोल सर फक्त 6 धावा. वाटलं होतं की गोवन स्ट्रायकर्स काय जबरदस्त सुरुवात दिलेली आहे. वेल बिगर इज हाफ डन असं आपण म्हणतो सुद्धा. आपण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही हे सुद्धा आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि त्याचमुळे जर मागचं षटक जे राहिलेलं आहे तब्बल 21 धावांचं, म्हणजे पूर्णपणे आता वरची बाजू म्हणजे पहिल्या षटकात जी पडती बाजू होती ती आता वरची बाजू राहिलेली आहे रोहित स्पोर्टची. पण मी अजूनही उल्लेख तोच करेन की गोलंदाजांनी आजचा दिवस गाजवलेला आहे. तर मला अपेक्षा आहे, मला विश्वास सुद्धा आहे कदाचित ही पुढची 2 षटकं गोवन स्ट्रायकरच्या 2 गोलंदाजांनी अचूक जर हाताळली तर मग तो बाउन्स बॅक तुम्हाला पाहायला मिळेल या महत्वाच्या लढतीमध्ये, जी लढत आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी दोन्ही संघ इथे लढतात. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ आता मात्र थोडासा आघाडीवरती आहे, फ्रंट फूटवरती आलाय. गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. मात्र कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची क्षमता गोवन स्ट्रायकर्स गोवा संघामध्ये देखील आहे. त्यामुळे सामना सोपा नाही आहे. अजून 16 मध्ये 18ची गरज आहे. एक षटक खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच इथे पुन्हा एकदा बोलावलंय बॉलिंग ट्रॅकवरती. गौरेश नागवेकर पुन्हा एकदा आलाय बॉलिंग मार्कवरती. व्यक्तिगत दुसरं, टीमचं तिसरं षटक. 18 मध्ये 16ची आवश्यकता. सेमी फायनल मध्ये कोणता संघ जाईल सांगणारे 18 चेंडू बाकी. 16ची गरज. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट मधील आजच्या पहिल्या रात्रीतील ही आहे शेवटची लढत. अंत भला तो सब भला. कोणासाठी शेवटचा सामना गोड होईल पाहावं लागेल. चांगली सुरुवात दोन्ही संघांनी तर केली होती पहिल्या सत्रामध्ये प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये. मात्र त्यानंतर शेवट सगळं काही सांगून जाईल. 18 मध्ये 16ची गरज. भूषणसाठी यावेळेला ग्लान्स केलाय बॉल. सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅटने टर्न केलंय. मिड विकेटला बॉल जाईल. सिंगलच येते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. दोन्ही संघ 17 मध्ये 15ची अजून गरज. एका दुसरा डॉट बॉल अजून टाकावा लागेल गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट टीमला. विकेटचा शोध घ्यायचा आहे. विकेट जर का आली ना मनीष सर तर सामना नक्कीच रंगतदार होईल शेवटपर्यंत.
अमोल सर विकेट तर ठीक आहे पण डॉट बॉल आले तरी चालतील. या क्षणाला डॉट बॉलचा शोध खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच पाहूया त्या डॉट बॉलसाठी कसे प्रयत्न गौरीचे दिसतात, कारण पहिलं षटक त्याने इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. त्याचमुळे त्याच्याकडून आपण तो भरोसा ठेवू शकतोय की हे षटक तो इकॉनॉमिकल जर हाताळतोय तर मग मजा येईल या मॅच मध्ये. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये ती मजा तशीच अबाधित राहील. गौरेशचा पुढचा बॉल ऑन साइडला जमिनीच्या सहाराने खेळले आहेत मिड विकेटला. सातत्याने जर आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेट आता मात्र बॅटिंग संघ करतोय, कारण त्यांना माहिती आहे सामना हातामध्ये आलाय, बचेंगे तर और भी लढेंगे. अमोल सर ही मॅच्युरिटी आहे. त्यांना माहित आहे की कशा पद्धतीने या डावाला आपल्याला खेळ द्यायचा आहे. दुसऱ्या षटकात आपण पूर्ण अनुभव झोकून जो स्कोअर बनवलेला आहे तो आता कुठेतरी आपल्या संघाच्या फायद्यासाठी आपली संघाची भूमिका वरचढ आहे. म्हणून या षटकामध्ये मोठे स्ट्रोक न खेळता फक्त वेळ काढून घेतली जाते फलंदाजाच्या वतीनं. सिंगल वाचवण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी एक क्षेत्ररक्षक बोलवलाय, बॉल फिरवलाय, अपील केलंय आणि यावेळेला विकेट आली आहे. फिंगर्स अप, बोट आकाशाकडे आहे. भूषण गोळेचा खेळ इथे संपलाय. पुन्हा कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. 15 मध्ये 14ची गरज आहे. As I said earlier, anything can be possible in cricket. आणि आता जो फलंदाज सेट झाला होता तो भूषण गोळे बाद झालेला आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात केली होती तो बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी श्रेयस कदम पोहोचतोय. पण पहा हा जो विकेट आहे अमोलजी, हा विकेट मोठा इम्पॅक्ट टाकून जाईल का रन चेस मध्ये किंवा रन डिपेंड मध्ये? अजूनही खूप काही बाकी आहे, कारण आताचं जे सत्र आहे, जी क्लायमॅटिकल कंडिशन आहे ती गोलंदाजांच्या अवतीभोवती राहते आणि त्याच क्लायमॅटिकल कंडिशनचा फायदा कदाचित होऊ शकतो गोल स्ट्रायकर्सला. नक्कीच गौरेशचे अजून जे 3 चेंडू बाकी आहेत ना, ते सगळं काही या पुढचं ठरवून जातील, कारण हे महत्वाचे 3 चेंडू आहेत. प्रदीर्घ अनुभव असणारा गौरेश नागवेकर जो बेस्ट ऑलराऊंडर आहे, त्याने विकेट्स मिळवली आहे आणि ऐन मोक्याच्या क्षणी बहरामध्ये असणाऱ्या खेळाडूला आउट केलंय. एक विशेष बाब आहे आणि त्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये त्याला बोलावलं गेलं. जर दुसऱ्या षटकात जास्त धावा आल्या नसत्या तर सामन्यामध्ये अजून मजा आली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तर किंवा अगर मगरला महत्त्व नाही, जे तुमच्या समोर आहे त्याच बरोबर तुम्हाला इथे जावं लागेल. 15 मध्ये 14ची गरज आहे, त्यामुळे सामना आता एका वेगळ्या वळणावरती आलाय. श्रेयस कदम मैदानामध्ये दाखल झालाय इजाजला साथ देण्यासाठी आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर गौरेश नागवेकरचा पुढचा बॉल. 15 चेंडू 14ची गरज. ओह, आतमध्ये आणलंय, क्या बात आहे. या अगोदरचे बॉल मनीष सर बाहेर काढले आणि अचानक यावेळेला आतमध्ये बॉलला वळवलंय. नवीन आलेल्या फलंदाजाला आता मात्र जेरीस आणण्याचा इथे प्रयत्न केलाय गौरेशने. हा त्याचा अनुभव आहे. एकच धाव आहे, सिंगल नेक जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे गेली आहे. 14 मध्ये 13ची गरज आहे. दबाव काय असतो तो माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, असंच आतापर्यंत गौरेशने सांगितलं. मागच्या षटकात काय झालं त्या गोष्टीवर जास्त लक्ष न देता त्याच्या गोलंदाजाकडे लक्ष देताना आतापर्यंत या षटकावर चांगला कंट्रोल आहे. खर्च जास्त नाही झाला, धावा खूप कमी खर्च केल्यात, सामना सुरू ठेवलाय गौरेशने. फुल लेन बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जो उल्लेख मी अमोल सर केला होता की हे षटक विकेट नाही आला तरी चालेल पण डॉट बॉल आले पाहिजेत, आणि या षटकात विकेट सुद्धा आली आहे आणि डॉट बॉल सुद्धा. मॅच इज ऑन. 13 मध्ये 13ची गरज. ना कुछ है तेरा ना कुछ है मेरा. 13 चेंडू 13ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इनला इजाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गौरेश नागवेकर. फाईट दिली आहे. नक्कीच चांगली लढत इथे पाहायला मिळते. धावा कमी होत्या बोर्डवरती, मात्र गोलंदाजीमध्ये गौरेश नागवेकर सारखा एक धुरंधर जाबाज खेळाडू इथे लढताना पाहायला मिळतोय. मोठ्या बॅटिंग लाईनअप समोर पुन्हा एकदा अपील केलंय, बॉल बाहेर काढलाय, उत्तर नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केला आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर सलगचे 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रेशर वाढवत आहेत. गौरेश नागवेकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या नक्की वाजवा. वाईड साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. मॅच मध्ये आता मात्र एक रणशिंग फुंकलंय, जान भरली आहे गौरेश नागवेकरने. रिव्ह्यू घेताय, लवकर घेत चला, काही टाइम लिमिट आहे, त्याचमुळे तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. लवकरात लवकर डिसिजन घ्या प्लीज. रिव्ह्यू एक्सेप्ट केलेला आहे, फक्त यानंतर सूचना, कारण मॅच क्रुशियल मोमेंटला आहे. तर फाईट इज युअर राईट हे तत्व क्रिकेटमध्ये जोपासलं जाते आणि तोच राईट या ठिकाणी दोन्ही संघांचा आहे, एकाचा नाहीये. दोन्ही संघ पूर्ण दिवसामध्ये सर्वोत्तम खेळ देताना पाहायला मिळाले आणि हा फेअर डिलिव्हरी. चला डॉट बॉल. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. पहिलं षटक राहिलं होतं 6 धावांचं, तिसरं षटक राहिलेलं आहे फक्त आणि फक्त 2 धावांचं. वाय
आय एम द बेस्ट फॉर दिस सिच्युएशन ते सांगत असताना गौरेश पाहायला मिळालंय. सामन्यात त्याने चालू ठेवलाय लो स्कोरिंग बॅटल सुद्धा प्रेक्षकांना या सकाळच्या सत्रामध्ये, मी सकाळचं म्हणतोय कारण आता जवळपास 3 वाजायला आलेले आहेत आणि प्रेक्षक देखील अजूनही tenniscricket.in वर ही स्पर्धा पाहतायत. कारण आहेत दर्दी प्रेक्षक ज्यांना क्रिकेट नेहमीच जवळून पाहायचं असतं, अशा मोमेंट त्यांना हातातून घालवायच्या नसतात आणि त्याचमुळे अजून 12 चेंडूत रचिकेत आतापर्यंत 1400 प्रेक्षक ही अंतिम लढत पाहतायत. ती म्हणजे टीम 2 खेळतायत. एका बाजूला आहे आपण पाहिलं तर टीम बांदेश्वर बांदा आणि एका बाजूला आहे गोन स्ट्रायकर्स. अबीर गडीकरच्या हातामध्ये चेंडू इथे सुपूर्द केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नामध्ये धाव इथे बनवले, दुसरीसाठी निघाले तर फेकी येईल का? थोड्या वेळाने फेकी आली आहे आणि बघता बघता 2 धावा इथे पाहायला मिळतात. कोल्हापूर परिसरामध्ये गेलात तर आवाज येतो, काय करतोय श्री भावा? आवश्यक आहेत धावा. 2 धावा इथे पाहायला मिळतील आणि आता मात्र समीकरण आले 11 मध्ये 11ची गरज. हातात तोंडाशी आलेला घास जर घालवायचं नसेल तर आता मग मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. चुका झाल्याच नाही पाहिजेत किंवा ढील दिली नाही पाहिजे सामन्याला. आता इक्वेशन पुन्हा एकदा बॅलन्स झालंय. 11 चेंडू आणि 11ची गरज. फुल टॉस पे बने हैं बॉस और फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. टीव्ही अंपायर पुन्हा एकदा त्यांच्याकडे कॉल आलाय, त्यांच्या कोर्टामध्ये हा कॉल जाईल. षटकार तर ठोकलाय आणि तो आनंद चेहऱ्यावरती आहे. पण काय लढत झाली होती आणि म्हणूनच अशाच लढतीकडे आपण देखील त्याच आत्मीयतेने पाहतो. क्रिकेटचा खेळ आहे, जिंकायचं प्रत्येकाला आणि तीच आत्मीयता आतापर्यंत पहिल्या 3 षटकांमध्ये दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळाले. पण आता पाहूया, हा षटकार येतोय, षटकार तरलेला आहे पण हा इम्पॅक्ट ओव्हर द बेस्ट आहे की डाऊन द बेस्ट. तर पाहूया या ठिकाणी नेमका निर्णय काय येतोय पंचांचा. पण सिक्सर आला ही एक महत्वाची बाब आहे. षटकार आलेला आहे, योग्य त्या वेळ आलेला आहे. MUCC श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघासाठी बॉल मिड विकेट क्लिअर केला. षटकार आलाय आणि आता अजूनही आपण थांबलो. 6 तर कमी झालेले आहेत रन चेस मधून, पण आता 7 वजा होतील का त्याची तपासणी आपण करणार आहोत. यस अंपायर. फेअर डिलिव्हरी. चला चला आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 6 धावांची. 6 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन. सामना जवळपास आपल्या बाजूनं खेचलेला आहे. आता 5 धावांची गरज. हा षटकार मोजून आता स्कोर झालेला आहे 38. जिंकण्यासाठी 5ची गरज. 10 चेंडू 5 धावांची आवश्यकता. श्रेयसने एक जबरदस्त परफेक्ट टायमिंग मध्ये परफेक्ट षटकार ठोकलाय. फुल टॉस बॉल होता आणि त्या दरम्यान त्या बॉलवरती आक्रमण केलंय. शॉर्ट बॉल, मोठा फटका ठरवण्याचा इरादा. बॅट स्विंग प्रचंड वेगात आहे, रफ्तार से गिरफ्तार करते हुए डॉट बॉल येतोय. 9 चेंडू आणि 5ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढे टाकलाय बॉल हवेत आहे आणि त्या दरम्यान एकच धाव इथे आली आहे. पॉइंट्सला बॉल जाईल. श्रेयस कदम आणि त्याच्या साथीला इजाज कुरेशी विजयाकडे वाटचाल करतायत. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट टीमसाठी 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. चांगली फाईट दोन्ही संघांमध्ये होती आहे. दोन्ही जबरदस्त ताकदीचे संघ आहेत. गोवन स्ट्रायकर्स गोवा बनाम श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघ. एका बाजूला मकरंजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर महेशजी कुणाळकर यांच्या मालकीचा संघ आहे. आणि दोन्ही संघ मालक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एक चांगली लढत. 8 मध्ये अजून 4ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, इथूनही सामना फिरू शकतो. फुल टॉस, खराब गोलंदाजी.
मिड विकेटला बॉल सिंगलच इथे मिळेल. अमीर गडेकरचं जर वर्णन करायचं झालं तर ही खराब लेंथवरती गोलंदाजी आहे. अशी गोलंदाजी तो कधीच करत नाही. अशा सिच्युएशनमध्ये चांगली गोलंदाजी करतो. मात्र यावेळेला 2 चेंडू खराब आले, त्यामध्ये एका तर मोठा फटका आला आणि एका चेंडूवरती जो मोठा फटका आला तोच इथे मॅचमध्ये पुन्हा घेऊन आला. बांदा क्रिकेट टीमसाठी 7 चेंडू 3ची आवश्यकता. शॉर्ट बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला खेळलेत. त्यानंतर बॉल पुढे चाललाय डीप स्क्वेअर लेगला. 2 धावा तर नक्की ते येतील. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल आणि तिसरीसाठी निघाले. बघता बघता 3 धावांची लहर पाहायला मिळाली आणि हा सामना